tenniscricket.in, India's first tennis ball cricket website. चेंडूचे एक 17 30 चेंडूवरती आपण किमान सांगतो 55 ते 60 धावा होणं अपेक्षित, परंतु त्या दिशेने वाटचाल करताना लागवलेला हा फटका मिड विकेटच्या डोक्यावर डीप मिड विकेट सीमारेषे पलीकडे 6 धावांसाठी पलकावरती लागल्या. हा चेंडू जोरदार आक्रमण केले. चेंडू बराच वेळामध्ये तो क्षेत्ररक्षक चेंडूकडे आशाभूत अशा नजरेने पाहत राहिला आहे. लोकांच्या डोक्यावरून गेलेला हा 6 धावांसाठी षटकार. श्री गुरुदास म्हणलं जातं कारण श्री गुणवत्ता त्यांच्याकडे आपल्या पार्लमेंट आहे. पंचांच्या उजवीकडून डाव्या हाताने हा चेंडू मात्र या ठिकाणी अचूक टायमिंग पार्लमेंट फलंदाजाने पाहिलं, चेंडूचे निरीक्षण केलं आणि चेंडूला फिरकावून दिला. पूल केला चेंडू हे मेलकडे सीमाच्या पलीकडे खांडकरी षटकार साधावसाठी. एकंदर विचार केला एक चेंडू बरोबर 4 जिंकण्यासाठी 5 धावांची गरज. हा चेंडू जोरदार आक्रमण केले. चेंडू सरळ जातोय लॉंगन सीमारेषे पलीकडे 6 धावांसाठी विजयी षटकार ओम साईराम. 11 ओवर जो फाइनल खेली थी सुप्रीमो की उसका एक हिस्सा थे, लेकिन ये देखिए आकाश तरेगर बिल्कुल लंबा छक्का लगाते हुए मिड विकेट बाउंड्री के बाहर. मनीष दादरे तैयार और ये देखिए शॉर्ट पिच गेंद की और इस गेंद को आसमान दिखाते हुए मिड विकेट बाउंड्री के बाहर. 12 और 6 बने 18 यानी कि एक अच्छी शुरुआत होती हुई अक्षय देवनावे की टॉस हारने पर पहले बल्लेबाजी करते हुए यावेळेस त्या ठिकाणी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे साहेब येतील आणि त्यानंतर त्यांचा वाढदिवस साजरा होईल. पण इथे मात्र चेंडू लॉंगॉन सीमारेषे पलीकडे मारलेला आकाश तारेकर हा षटकार और बिल्कुल अच्छी बल्लेबाजी करते हुए संदेश मुंडे की गेंदबाजी के ऊपर लेफ्ट आर्म ओवर द विकेट. ये देखिए आकाश तारेकर के बल्ले से निकला हुआ ये दूसरा छक्का दिखाते हुए भले ही रायगढ़ का टाइगर उस्मान हमारे बीच ना हुआ तो क्या हुआ, मैं हूँ अकेले के कंधे पर मैं जिम्मेदारी ले सकता हूँ. इस दर्शकों को भी नाराज नहीं करेंगे. 3 मोबाइल मिलेंगे, 3 स्मार्टफोन मिलेंगे, लेकिन यहाँ पर आकाश तारेकर के बल्ले से निकला हुआ एक और छक्का, एक जबरदस्त बल्लेबाजी का नमूना. और ये देखिए एक और आकाश तारेकर के बल्ले से निकला हुआ छक्का. आकाश तारेकर बिल्कुल 50 मनाने का मन बना लिया है उनके द्वारा. गणेश आमचे एक पॅकर्स त्याचबरोबर त्या ठिकाणी बंटी तलावडे हे या ठिकाणी उपस्थित आहेत. पण इथे मात्र इकडून मारलेला हा सुंदर असा लंबट सीमारेषे पलीकडचा षटकार. और पर्यंत आपल्या पार्लमेंटच्या अर्धशतकाची नोंद केली होती. या ठिकाणी मयूर वाघमारे डोकू संघाचा ज्याने अर्धशतक नोंदवलं. संदेश हा चिंचोली संघाचा यावी आकाश तारेकर यावेळेचा चेंडू आपण पाहिला जबरदस्त प्रहार केला. चेंडूच्या मध्ये मनगडी ताकद होती. डीप मिडविकेट सीमारेषेच्या पलीकडे पाठवलंय. चेंडू सीमापर होतोय 6 धावांसाठी आणि या 6 धावांच्या मध्ये धावफलकावर पंचांच्या डावीकडे उजव्या हाताने गोलंदाजी केलं होतं. यावेळेचा चेंडू पाहिला आपण भिरकावून दिला इकूच्या डोक्यावरून चेंडूला मिडविकेट सीमारेषेच्या पलीकडे आणि यावेळी हा खणखणीत षटकार 6 धावांसाठी. और ये देखिए बंटी पिंडारे ने इस गेंद को निकाला 1 बाउंस या फिर लॉन्ग ऑन बाउंड्री के बाहर 6 रन करते हुए मंगेश. लेफ्ट आर्म डाउन विकेट और मैंने पहले कहा था ये खेले अगर ना खेले लेकिन इनको जीवन दान देना बिल्कुल घातक साबित होता है और वही किया उन्होंने इस ओवर में. जिस ओवर मैदानात आणि मैदानाच्या बाहेर ज्यांनी या स्पर्धेसाठी फार मोठे योगदान दिलंय दरम्यान हा चेंडू निश्चित बंटेने आपण पाहिला मनगडी ताकदीच्या जोरावर मिडविकेट या ठिकाणी निश्चित फ्री हिट आपल्याला पाहिलं. पण सगळीकडे अतिशय सोपं झालंय देवनावी संघासाठी. त्यामुळे हा मोठा चेंडू पुन्हा एकदा बॅटच्या पेस उघडल्या आपण पाहताना चेंडूला फिरकावून दिलाय. यावेळी वाडिश लवकर सीमाच्या पलीकडे खानकरी षटकार 6 धावांसाठी. त्यांनी या ठिकाणी हे आपल्याला सगळ्यांना टीचर दिल्या पण इथे मात्र मारलेला हा षटकार जबरदस्त षटकार 6 धावांसाठी. हारेंगे लेकिन 4 छक्के डाले थे. ये नरेश गोयल का जब विकेट मिलेगा जब गोपाल एक्सप्रेस जाएगी पटरी से बाहर लंबा छक्का प्रोवाइडर अतुल पाटिल उपस्थित ये ओमकार पाटिल के बल्ले से निकला हुआ वाइड स्लो बॉल बाउंड्री के बाहर बंदन आता हुआ छक्का है. ये ताकत है इसकी मोदी की जो आज इस टीम में नजर आएंगे और और इसमें ओमकार पाटिल सपोर्ट में तो ऐसा कई जगहों पर देखने को आपको मौका मिलेगा. कांग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष
विराट पाटील जबरदस्त फलंदाजी करतोय. आज सगळे कोण मात्र कोंकण गोलंदाजी करतात. ये नमूना आपको कहां पर मिला? बिल्कुल दर्शकों का मनोरंजन, और ये दर्शकों का मनोरंजन करते हुए मिड विकेट बाउंड्री के बाहर गंदा आता हुआ आपके प्लेइंग 11 का स्क्वाड इस मंच के करीब लेकर आना, और ये मुनीर ओमकार पानी को भी मैंने बताया एक ऐसे घातक बल्लेबाज है जो मुकाबले को यूं कर दे सकते हैं. एक ऐसे बल्लेबाज जो अगर रुकते हैं तो कई आकाश करेगा. रोमांचकारी प्रगतीचे एक स्वप्न घेऊन पुढे आलेले नेतृत्व म्हणजे अगदी जागे आणि इथे मात्र प्रगती करायची होती. आज संघाला एक जबरदस्त षटकार येतोय. फलंदाज जावेद याच्या बॅटमधून उलटाचा चेंडू मारला. आता मात्र प्रेक्षकांची बळी जिंकून गेला. स्ट्रायकर एंडला उभा आहे. डान्स स्ट्रायकर एंडला आकाश शिकून मारलेला हा फटका मिड विकेट आणि वाडी क्रमांकाच्या मधून षटकार. अंपायरसाठी टाळ्या व्हायला पाहिजे. पंचाच्या डावीकडून हे फाईल सेवाची पलीकडे या निश्चितच नामलेखन फाईल मधून चेंडूला समोर पाठवलाय. पंचांच्या षटकार सारासाठी तरी सगळ्या प्रेक्षकांना विनंती कोणी मैदान येऊ नका. त्यावेळीचा चेंडू आपण पुन्हा एकदा पाहताय. निश्चितच चेंडू जातो समाप्त षटकारासाठी आणि फलंदाज आपण या ठिकाणी जबरदस्त प्रतिक्रिया असताना एकूसाठी नामदेव विकेट मार्ग चेंडूचा निश्चित समाचार घेतला. चेंडूला लवणसी म्हणजे पाठवून दिलाय आणि या ठिकाणी आपण पाहताय शानदार षटकार साधवसाठी महेश पंचजडा यावेळीचा चेंडू मॅचच्या पडलेल्या चेंडूला हे सोडलेला चेंडू वायडेश नावांचे माझ्याकडे खानखडी षटकार. योगेश वैद्य ऋषी वैद्य यांचे ते बंधू आहेत. पण हा चेंडू जबरदस्त स्ट्रोक झालाय. लॉंग ऑन सीमा रेषे पलीकडे मारलेला हा षटकार. अजून काही अजूनही 14 धावा करायच्या. प्रेक्षक थोडं मागे व्हा. हा चेंडू सरळ तटावलाय सीमा रेषे पलीकडे षटकार. थोडं मागे व्हा प्रेक्षक जे आहेत ना इकडे तर षटकार घ्या तिथे. थोडं मागे व्हा. तो स्ट्रायकर एंडला हा चेंडू सामना संपवलाय. जबरदस्त हिट लगावला आणि या सामन्यामध्ये विजय संपादित केला. चला मुरबी संघ आणि बाकी है